वाढण्याची खूप चर्चा आहे, विविध ठिकाणी मोर्चे निघत आहे। त्यानंतर आता चर्चा आहे की एक मोठी नेटवर्क तयार करून मोठा मोर्चा काढायचा। काय वास्तविकता आहे? उपवर्गीकरण किती फायदा होणार आहे, किती तोटा होणार आहे आणि कुठल्या कुठल्या समाजात उपवर्गीकरण करण्याची गरज आहे? 30 जून 2026ला उपवर्गीकरण जी समिती आहे, संघर्ष समिती, उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये होत आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये 5 लाख लोक येतील असं त्याच्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आहे। या मोर्चाला साधारणतः आनंदराज आंबेडकर साहेब, भीमरावजी आंबेडकर साहेब, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप साहेब आणि अनेक संघटनांची पदाधिकारी नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईतील हा प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी होत आहे। मुळातच विषय आहे की उपवर्गीकरण करताना राज्य सरकारनं जी बदर समिती त्या ठिकाणी निर्माण केली होती, या बदर समितीचा अहवाल अजूनपर्यंत त्या ठिकाणी लोकांच्या पुढं आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 59 अनुसूचित जाती आहेत। या 59 अनुसूचित जातींना 13% जो आरक्षण दिला गेलेला आहे त्याचा वाटा कशा पद्धतीनं केला जाणार आहे, हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे अनेक संविधानिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी या सगळ्यांची भूमिका आहे। बदर समितीचा अहवाल अजून सार्वजनिक केला गेला नाही आहे। कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं जाणार आहे हे अजून त्या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि संविधानाच्या 338(9) प्रमाणे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पहिल्यांदा एखादा अहवाल दाखवला पाहिजे, तो दाखवला गेला नाही आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे आणि म्हणून या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण आता रद्द करण्यात यावं अशी मागणी सगळ्या पक्षांची, संघटनाची आहे आणि 30 तारखेला त्या अनुषंगानं प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केला गेलेला आहे। याला एक जोडून प्रश्न असा आहे की भाजपने नेमली समिती, त्यामुळे त्यांची इच्छा अशी दिसते की उपवर्गीकरण व्हावं। शिवसेना शिंदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की उपवर्गीकरण व्हावं आणि त्या सगळ्यांच्या टार्गेटवर राजकुमार बडोले, कारण तुम्ही उपवर्गीकरण का अडवता, थोडा घालता असं? मुळातच आम्ही उपवर्गीकरण अडवण्याचा विषय नाही आहे। अनुसूचित जातीला जो 13% आरक्षण दिला गेला आहे, महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत। काही काही जातींची लोकसंख्या प्रचंड कमी आहे, 1% पण कमी आहे। अनुसूचित जातीमधली एकूण लोकसंख्या जी आहे 1,32,00,000, त्याच्यापैकी साधारणतः 80 लाख तर महार समाजाची लोक आहेत। त्यांचं जर पाहिलं तर 61% येते। त्याच्यानंतर मातंग पाहिलं तर 19% येतात, चर्मकार पाहिलं तर 10.40% येतात, इतर समाजाचे 10% लोक येतात। 59 जाती आहेत। त्याच्यामुळे 59 जातीला संविधानिक मार्गानं त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, किती लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत, असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत। ह्या सगळ्यांचा डाटा सरकारनं घेतला का, मग अनंत बदर समितीनं हा सगळा डाटा एकत्रित केला का, असे संविधानिक प्रश्न लोकांच्या पुढे येत आहेत। त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि आमची मागणी पण तशीच आहे का एकूण हा डाटा जोपर्यंत या ठिकाणी नाही, मुळातच बघा, एखाद्या समितीचं न जर डाटा दिला, अहवाल सरकारला दिला आहे, तो डाटा सार्वजनिक झाला म्हणजे सगळ्या 59 जातीपैकी एखादा ढोर समाज असेल, एखादा अजून कैकाडी समाज असेल, एखादा अजून जो अत्यंत कमी समाज आहे, मांगारुडी समाज असेल, आता यांची संख्या अत्यंत कमी आहे, काही काही समाजाची अत्यंत मागासलेले काही समाज आहेत। या सगळ्या समाजाचा डाटा सरकारकडे उपलब्ध झाल्यानंतर त्या बाबतीतली निर्णायक भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा डाटा सार्वजनिक केला गेला पाहिजे अशी आमची साधारण मागणी आहे। संविधानिक मार्गानं कोणतीही गोष्ट केली गेली पाहिजे। संवैधानिक मार्ग याच्यातला हाच आहे काय 338(9) प्रमाणे जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे त्याच्याकडे पण अहवाल गेला होता पाहिजे। अजून कुणाची पण या ठिकाणी अहवाल दिला गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। नेमकं तुमचं आता काय आहे की अजून एक प्रश्न त्यात असा निर्माण होतो की लोकसंख्या ही 1951च्या सेन्ससमध्ये थोडी वेगळी होती, 61च्या सेन्ससची वेगळी होती आणि 2011 साली एकदमच त्यात चमत्कारिक बदल झालेले आहेत। नाही, असं अनुसूचित एकूण जनगणनेवर आक्षेप घेणं हे मुळातच चुकीचं आहे।
त्याच्यामध्ये कोणाकडे कोणती भ्याच नाही आहे का जनगणनेवर तुम्ही कशा पद्धतीचा आक्षेप घेताय. मग असं जर आक्षेप घ्यायचं तर 2027मध्ये ऑलरेडी देशाची जनगणना होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्येची जनगणना तुमच्या पुढे येईल. त्याच्यानंतर काय ते केलं पाहिजे आतापर्यंत करायचा विषयच नाही आहे. आणि त्याच्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आहे का हा उपवर्गीकरण आहे हा आता तरी रद्द करण्यात यावा. सर, संजय दिना पाटील